हॅलो एव्हरीवन, जेव्हा पण आपल्याला असं वाटते की आपण गव्हर्नमेंट जॉब करावी तर बऱ्याचदा असं होते की आपलं क्वालिफिकेशन त्याला मॅच होत नाही किंवा आपलं एज लिमिट क्रॉस होऊन जातो। पण आजच्या जॉब अपडेटमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही जिल्ह्यांमधली जॉब अपडेट सांगणार आहे, ती सुद्धा तुमच्या एज लिमिटला मॅच होणारी आणि तुमच्या क्वालिफिकेशनला मॅच होणारी। चला तर मग महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमचा जिल्हा मेन्शन करायचे आहे, कारण मी तुमच्याशी रिलेटेड जर जॉब अपडेट येतील तर लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन। आणि तुम्ही जर का नवीन चॅनलवर व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल करा, कारण मी असे जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळावं आणि तुमची ड्रीम जॉब तुम्हाला लवकरात लवकर मिळावी म्हणून नोटिफिकेशनला ऑल करायचे आहे। लातूर जिल्ह्यातील आपण आता जाहिरात बघत आहोत। पदाचे नाव आहे जनरल मॅनेजर, शाखा व्यवस्थापक, लिपिक, मार्केटिंग अधिकारी अशा 4 पोस्ट करिता 6 जागा निघालेल्या आहेत। लातूर जिल्ह्यातील ही नोकरीची संधी तुम्हाला मिळालेली आहे। ज्यांना कुणाला फॉर्म भरायचे आहे त्यांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने दोन्ही प्रकारे फॉर्म भरू शकणार आहात। तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर पत्ता दिलेला आहे, पत्त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। व तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज सादर करायचा असेल तर दिलेली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला ईमेल थ्रू अप्लाय करायचे आहे आणि अर्ज सादर करायचे आहे। आपण आता संपूर्णपणे पदांची संख्या बघूया। तर जनरल मॅनेजर करिता 1 पद असणार आहे, शाखा व्यवस्थापक करिता 2 पदे असणार आहेत, लिपिक करिता 2 पदे व मार्केटिंग अधिकारी करिता 1 पद अशा 6 पदांसाठी 4 पोस्ट भरल्या जाणार आहेत। ज्यांना कुणाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचे असेल त्यांनी फॉर्म भरू शकणार आहात। एकापेक्षा जास्त पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तर शैक्षणिक पात्रता आपण आता जाणून घेऊया। जनरल मॅनेजर करिता BCom किंवा MCom ची डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, किंवा CA, CS, MBA, फायनान्स किंवा डिप्लोमा इन बँकिंग JAIIB किंवा CAIIB मध्ये तुमचं जर एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही जनरल मॅनेजर करिता अप्लाय करू शकणार आहात। शाखा व्यवस्थापक करिता BCom किंवा MCom जरी तुमचे झाले असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। सोबतच GDC किंवा DCM मध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही शाखा व्यवस्थापक करिता अप्लाय करू शकणार आहात। तसेच लिपिक करिता BCom किंवा MCom तुमचं झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। सोबतच मार्केटिंग अधिकारी करिता BA किंवा MCom तुमचे झालेला असेल किंवा MBA मार्केटिंगमध्ये झालेला असेल तर तुम्ही मार्केटिंग अधिकारी करिता अप्लाय करू शकणार आहात। तुम्हाला 11 मे 2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे। बघा, तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पैकी एका पद्धतीने अप्लाय करायचे आहे। खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे। जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अर्जाची जी शेवटची तारीख आहे ती 11 मे राहणार आहे। तुम्हाला 11 मे पर्यंत तुमचा अर्ज सादर करायचा आहे व सोबतच तुमचे जे आवश्यक कागदपत्रे आहेत त्यांची एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला अटॅच करून ॲप्लिकेशनला अटॅच करायची आहे व सेंड करायची आहे। PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। लिंकवर क्लिक करून तुम्हाला संपूर्ण जी जाहिरात आहे ती वाचून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही लातूर जिल्ह्यातील जाहिरात आहे। मी लिंक देणार आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF जाणून घ्या। समोरची जाहिरात आपण जाणून घेऊया। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 1770 पदांसाठी भरती घेतली जाणार आहे। पदाचे नाव आहे अप्रेंटिस। ज्यांच्या कुणाच्या 10वी झाल्यानंतर ITI झालेला असेल अशा उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे आणि शेवटची तारीख तुमची असणार आहे 2 जून 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। संपूर्ण जाहिरात आपण जाणून घेऊया। कसं अप्लाय करायचं, डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत, पदांची संख्या किती असणार आहे, शेवटची तारीख काय असणार आहे, संपूर्ण जाहिरात आता मी तुम्हाला सांगणार आहे। आधी जाहिरात वाचून घ्यायची आहे, नंतर तुम्हाला अप्लाय करायचे आहे। तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस, पद संख्या आहे 1770 पदांसाठी अप्रेंटिसची भरती होणार आहे। मेगा भरती असणार आहे। ज्यांच्या कुणाच्या ITI झालेला आहे त्यांनी फॉर्म भरायचे आहे। तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचे आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे।
लिंकवर आधी क्लिक करून तुम्हाला संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे अप्लाय करायचे आहे. अप्लाय करण्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीनेच तुम्हाला अप्लाय करायचे आहे. नाहीतर एखादी स्टेप तुमची जर मिस झाली तर एवढं सुवर्ण संधी तुमच्याकडून मिस होऊन जाईल. तसं नको व्हायला, म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप आधी जाणून घ्यायचे आहे की कसं अप्लाय करायचं, त्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचे आहे. तर बघा, अप्रेंटिसकरिता 1770 पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. तुमचे एज्युकेशन तुम्हाला ITI डिप्लोमा डिग्री इन रिलेटेड थ्रेड म्हणजे ज्या ब्रांचमध्ये तुमच्या ITI झालेलं आहे त्या ब्रांचसाठी वेगवेगळ्या पोस्ट निघालेल्या आहेत. प्रत्येक ब्रांचसाठी वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत. तर तुमच्या ज्यामध्ये एज्युकेशन झालेलं आहे तीच पोस्ट तुम्हाला अप्लाय करायची आहे, त्याच पोस्टकरिता तुम्हाला अप्लाय करायची आहे. नाहीतर तुमचा जो अर्ज आहे तो डायरेक्टली रिजेक्ट केलं जाणार आहे. आता मी तुम्हाला अप्लाय करण्याची प्रोसेस सांगणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय करण्यासाठी अप्लाय नाववर क्लिक करायचे. असं एक पेज ओपन होतं. त्यानंतर तुम्हाला प्लीज सिलेक्ट द पोस्ट असं तुमच्या समोर एक ऑप्शन येते, त्यावर क्लिक करायचे आहे आणि ओके करायचे आहे. त्यानंतर बघा, तुमच्या इथं पोस्टचे जे नाव आहे ते तुमच्यासमोर ओपन होतात. खूप सारे पोस्ट इथं असणार आहेत. तर त्या पोस्टकरिता तुम्हाला ज्या पोस्टकरिता अप्लाय करायचे आहे त्या पोस्टला तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. मी एखादी पोस्ट इथं सिलेक्ट करते आणि त्या पोस्टकरिता मी तुमच्यासमोर फॉर्म सांगते की कसं भरायचे आहे. तर पोस्टचा जो कोड आहे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे, किंवा पोस्टचं नाव इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ज्या पोस्टकरिता तुम्हाला पाहिजे त्या पोस्टकरिता तुम्हाला फॉर्म भरायचे. सर्वात आधी तुम्हाला फर्स्ट नेम लिहायचं आहे, मिडल नेम लिहायचं आहे, लास्ट नेम लिहायचं आहे. तर तुमचं नाव इथं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, कॅपिटलमध्ये लिहायचं. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जर मॅरिटल जो स्टेटस आहे, सिंगल आहात की तुमचं मॅरिड झालेलं आहे ते मेन्शन करायचे आहे. तुमची डेट ऑफ बर्थ इथं लिहायची आहे, तुमचं रिलिजन लिहायचं आहे, कॅटेगरी लिहायची आहे, तुमचे डोमेशियल तुमच्याकडे आहे की नाही, स्टेट लिहायचे आहे. सर्व जानकारी जी आहे ते इथं फिल करायची आहे. तुमची कास्ट लिहायची आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे की नाही, डेट ऑफ इश्यू ऑफ कास्ट सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही काढता ती इश्यू करण्याची डेट इथं लिहायची आहे. त्यानंतर तुमचे ॲड्रेस इथं लिहायचे आहे खाली. तुम्ही जर सर्व्हिसमॅन आहात का नाही आहात किंवा फ्रेशर आहात, सर्व डिटेल्समध्ये माहिती इथं तुमची फिल करायची आहे. तर अशा प्रकारचा फॉर्म असणार आहे. तुम्हाला इथं डॉक्युमेंटसुद्धा अप्लाय करायचे आहे. अप्लाय करण्यासाठी क्लिक टू अपलोड फोटोवर क्लिक करायचे आणि मग तुमच्या गॅलरीमध्ये असलेली फोटो इथं सिलेक्ट करायची. तर बघा, तुमचं सिग्नेचरसुद्धा इथं अटॅच करायचे आहे. त्यानंतर तुमची पासपोर्ट साईज फोटो इथं अटॅच करायची आहे. अशा प्रकारचे फॉर्म असणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट करत जायचं आहे आणि जे डॉक्युमेंट म्हणतात ते तुम्हाला फिल करायचे आहे आणि सर्व झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुमची ही अप्लाय करण्याची प्रोसेस असणार आहे. तुम्हाला ह्या प्रकारे अप्लाय करायचे आहे. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती समजली असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा जॉबची गरज असेल तर त्यांना सुद्धा हेल्प मिळेल. चला तर मग भेटूयात अशाच नवीन ऑपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.